शहापूर नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 1च्या शिवसेना नगरसेविका गीता मिलिंद भोईर यांनी नागरिकांना घरपोच गॅस सिलेंडर सेवा नियमितपणे उपलब्ध करून देण्याबाबत द्वारका गॅस एजन्सी शहापूर यांना निवेदन दिले होते। त्या निवेदनाची दखल घेत एजन्सीने आज 16 जुलैपासून नियमित घरपोच गॅस सिलेंडर वितरण सेवा सुरू केली आहे। या निर्णयामुळे प्रभाग क्रमांक 1 मधील तसेच परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांग व्यक्तींना गॅस सिलेंडरसाठी होणारी धावपळ आता कमी होणार आहे। नगरसेविका गीता मिलिंद भोईर यांनी नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे ही सेवा सुरू झाल्याचे सांगितले जात आहे। नागरिकांनाही या निर्णयाचे स्वागत करत घरपोच सेवा सिलेंडर नियमितपणे सुरू केल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे। आज आपल्या समवेत आहेत शहापूर नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 1च्या नगरसेविका तसेच शहापूर शिवसेना उपशहर प्रमुख। नगरसेविकांचं नाव आहे गीता मिलिंद भोईर व उपशहर प्रमुख मिलिंद भोईर हे आपल्या समवेत आहेत। ताई, तुम्ही 13 जुलै रोजी गॅस एजन्सी जी घरपोच मिळाली पाहिजे ती आपल्या शहापूर नगरपंचायत हद्दीमध्ये मिळत नव्हती, त्या संदर्भात आपण 13 जुलै रोजी गॅस एजन्सीला जे निवेदन दिले होते त्या संदर्भात आपण काय सांगाल? 13 जुलै रोजी जी काय गॅस एजन्सीला आमच्या सर्व वृंदावन नगरमधल्या महिला सर्व महिलांनी आम्ही निवेदन दिले होते की ही सेवा सुरळीत चालू व्हावी। त्यांनी तसं आश्वासनही दिले की 2-3 दिवसामध्ये आम्ही ही सेवा चालू करणार। मग त्याच्यामध्ये पूर्ण एरिया श्रीमाळेवाडा, जगेआळी, कासारआळी, परत वृंदावन नगर, समर्थ नगर, ज्ञानेश्वर नगर, गणेशवाडी असे भरपूर एरिया येतात। आणि जो गॅस एजन्सी देणार होता आम्हाला सेवा, तो जो होता माणूस तो आजारी होता, त्याच्यामुळे तो काय आम्हाला 2-3 महिने त्यांनी काही सुरळीत देत नव्हता गॅसचं। मग त्यासाठी आम्ही सर्व महिलांनी एकत्र येऊन गॅस एजन्सीला भेट देऊन त्यांनी चालू करून दिली आणि ती आज 2-3 दिवसाची मुदत दिली ती त्यांनी आज चालू केली। आज 16 जुलै रोजी ही सेवा चालू झालेली आहे। घरपोच सेवा चालू झाली आहे। आम्ही दिलेल्या निवेदनाचे त्यांनी सुरळीत सेवा चालू केली त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार। न्यूज रिपोर्टर दीपक चंदे, मशाल न्यूज नेटवर्क।